आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे ज्याला पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्येमध्ये मी शेफ निलेश लिमाय तुमचं स्वागत करतो. दिवाळी आता जवळच आली आहे. आपल्याकडे जेवढे सणवार आहेत तेवढे दुसऱ्या कुठल्याही संस्कृतीत आपल्याला सणवार दिसणार नाहीत. आणि या सणांच्या दिवशी आपण काही विशिष्ट खास खाद्यपदार्थही बनवतो. बघा ना, होळीत पुरणपोळी, नारळी पौर्णिमेला आपण नारळी भात बनवतो, गणपतीत मोदक बनतात आणि दिवाळीत फराळ. पण फराळात आपण शेव, चिवडा, करंजी, चकल्या असे प्रकार बनवतो. या दिवाळीत आपण काही वेगळे पदार्थ बनवूया. हे असणार आहेत आंतरराष्ट्रीय. एक असणार नायजेरियातला आणि दुसरा इजिप्तमधला. हेही अगदी फराळातलेच प्रकार आहेत, कारण आपण साहित्य जे वापरतो ते आपल्याकडे जे मिळतं तेच साहित्य, पण बनवण्याची पद्धत आंतरराष्ट्रीय. पण पहिली आपण सुरुवात करूया एक नायजेरियन डिशपासून. त्याला म्हणतात चिंचिन. हो, चिंचिन असं नाव आहे त्याचं, पण हा पदार्थ शंकरपाळ्यात मोडतो. पण तो कसा बनवायचा आणि त्यात मी काय वापरलंय ते पहिल्यांदा पाहून घेऊया. चिंचिनसाठी आपण साहित्य घेतलंय 2 वाट्या संत्र्याचा रस, 1 वाटी मैदा, आपल्याला लागणारे 2 चमचे बटर, 1 वाटी पिठी साखर, चवीला थोडंसं मीठ आणि शाही जिरं. सुरुवात अशी करूया, पॅन इकडे तापायला ठेवलाय. आपण ह्याच्यात हा संत्र्याचा रस घालून हा थोडासा आटवून घेऊ. म्हणजे 2 वाट्या संत्र्याचा रस आहे, पण आपल्याला एवढा लागणार नाही. आपण त्याचा साधारणतः 1-1.5 किंवा फार फार 1 वाटी एवढा रस करून घेऊ. हा रस आपण उकळायला ठेवूया. मी इकडे तेल गरम करायला ठेवलंय, कारण आपल्याला हे जे चिंचिन आहेत ते तळून घ्यायचं. आणि आपण आता एक कणिक बनवायची ह्याची. ह्यात आपण घालूया मैदा, 1 वाटी मैदा मी म्हटलं मगाशी त्याप्रमाणे. नंतर ह्याच्यात घालूया साधारणतः 1 वाटी पिठी साखर आणि 1-2 चमचे बटर. आपण हे सगळं एकजीव करून घेऊ थोडंसं. आणि नंतर हा ज्यूस किंवा संत्र्याचा रस जो आटवतोय आपण, तो आपण ह्याच्यात घालून घेणार आहोत. आपण इकडे रस आटवतोय, चांगला उकळून घ्यायचा तो रस. आणि थोडासा आटला की मग आपण ह्याच्यात घालूया. थोडंसं पाणी घालावं लागेल आपल्याला, कारण एक कणिकच मळून घेतोय आपण. हा जो प्रकार आहे हा शंकरपाळ्यासारखा प्रकार आहे. गोड शंकरपाळे आपण बनवतो, फक्त हा आहे नायजेरियन पदार्थ. आणि तिकडे हा बऱ्याच प्रमाणात बनतो, कारण तिकडे बरेच भारतीय स्थायिक झालेले आहेत, त्यामुळे त्यांच्या घरी येते हा बनतो पदार्थ. आणि जसं म्हटलं असं की याच्यात जरा वेगळेपण असं आहे की आपण शंकरपाळ्यामध्ये ते कुठलाही फळाचा रस आहे ते घालत नाही. ह्याच्यात मात्र आपण घालणार आहोत संत्र्याचा रस. तुम्हाला तर जर का वाटलं तर तुम्ही दुसरा कुठला रस घालू शकाल, एखादा पायनॅपल, अननसाचा रस तुम्ही घालू शकाल. त्यामुळे त्या चवीत सुद्धा तुम्हाला एक वेगळेपण आणता येईल. प्रत्येक वेळा जेव्हा बनवाल तेव्हा रस थोडा चेंज करायचा, त्यामुळे चवीत तसाच आपोआप फरक जाणवेल. रस थोडासा आटून घेऊ. आपण हे बटर त्यात चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे सगळं. रवाळ झालेलं आहे. एक सँडी टेक्स्चर जे म्हणतो, समुद्रावरची जी वाळू असते तसं हे झालंय पीठ. आता मैदा आणि पिठी साखर एकत्र केलेली आहे. रस बऱ्यापैकी आटलेला आहे. तो आटून झाल्यावर आपण आता या ह्याच्यात घालूया. थोडासा गार व्हायला ठेवू. हा रस गार होतोय, आपण घेऊया तोवर एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बनवत आहोत एक नायजेरियन फराळाचा पदार्थ चिंचिन. आत्तापर्यंत मी फक्त मैदा, पिठी साखर आणि थोडंसं लोणी एकत्र करून हे असं रवाळ बनवून ठेवलेलं आहे. आणि ज्यूस, संत्र्याचा ज्यूस आटून घेतला आहे. हा ज्यूस आता आपण ह्याच्यात घालूया. थोडासा गार झाला की आपण ह्याच्यात घालायचा. जरा मापानुसारच घालायचा, कारण आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे. पीठ झालं तर प्रॉब्लेम होईल. आपण आता याच्यात रस घालून हा जरा नीट मळून घेऊया. ह्याच्या आतमध्ये आपण आता घालूया थोडंसं हे शाही जिरं. त्याला काय मी भाजून इथे घेतलेलं नाही आहे.
शाही जिरं नुसतं याच्यात आपण घालतोय. आपल्याला वाटलंच तर त्यात थोडंसं पाणी घालावं, पण मला वाटत नाही पाणी घालायची गरज पडेल. छानसं मऊ असं हे पीठ आपण मळून घेतो. एका बाजूला मी तेलही तापायला ठेवलेलं आहे, कारण आपल्याला आता ह्याचे शंकरपाळे पाडायचे. पण शंकरपाळे सुद्धा नेहमीसारखे शंकरपाळे नाही करणार आहोत आपण. ह्याच्यात सुद्धा थोडीशी पद्धत वेगळी आहे. कशी ते मी तुम्हाला दाखवतो. आपण हे असं छान सॉफ्ट मऊ कणिक ह्याची बनवली आहे. ती आपण थोड्या वेळ 1-2 मिनटं नुसती ठेवायची, जरा त्याला विश्रांती देऊया. आपण ही लाटून घेणार आहोत. फक्त आपण शंकरपाळ्याचे आकार देणार नाही आहोत. आता एक वेगळा आकार आहे, तुम्हाला सांगतो मी कसं करायचं ते. शंकरपाळ्याची सुद्धा आपण ती काताणं आपण घेतलं तरी चालतं. थोडासा मैदा आपण इकडे पसरू आणि ह्याची एक गोळी आपण लाटून घेऊ. एक आयडिया येण्याकरता तुम्हाला दाखवतो की याच्यात कसा वेगळेपणा आणतोय आपण. थोडंसं पातळ लाटून घ्यायचं, अगदी जाडसर ठेवायचं नाहीये. ह्याच्यातली जी चव आहे ना, ती फ्लेवर्स तुम्हाला लक्षात येईल. शाही जिऱ्याची फ्लेवर जिऱ्यापेक्षा खूप वेगळी असते. त्यात परत आपण ह्याच्यात घातलाय फक्त संत्र्याचा रस, त्यामुळे अर्थात ह्याची चव खूप निराळी लागते. पण बनवतोय मात्र आपण शंकरपाळ्यासारखे, त्यामुळे लोकांना वाटेल ती अरे शंकरपाळेच आहेत, पण खाल्ल्यावर त्यांना लक्षात येईल की हे काहीतरी वेगळा पदार्थ आहे. मग त्यांना सगळं तुम्हाला त्यांचा विचारतील हे कसे केले, का केले, कुठनं केले, आणि तुम्ही नक्की त्यांना सांगू शकता की हे आम्ही सारे खवय्याच्या किचनमध्ये दाखवले होते. आणि खूप वेगळा प्रकारे नायजेरियन प्रकार आहे हा. आपण असं लांबसर आपण हे लाटून घेऊ. नंतर आपण त्याला अशा चकत्या पाडून घेऊ. सुरीनी पाडू शकता किंवा आपल्याकडे शंकरपाळे आपण ज्यांनी पाडतो त्यांनी तुम्ही करू शकता, किंवा या पद्धतीच्या कटरनी सुद्धा तुम्ही करू शकता. त्याला जरा शेप येण्याकरता अशा लांब चकत्या काढून घ्यायच्या. थोड्या जाडसर चकत्या पाडायच्या. आपण इकडनं पण त्याला जरा शेप देऊ परफेक्ट. हे बाकीचं जे असतं ते साईडला काढून ठेवूया. ट्रिमिंग करतोय मी बेसिकली. आणि आता सुरीनी या मध्यभागी एक छोटीशी अशी भेग पाडणार आहे. आणि ह्याच्यातनं त्या भेगेतनं हे जे टोक आहे, दुसरं टोक, ते एकत्र आणून इकडे ते मिक्स करून ठेवणार आहे. या पद्धतीने लक्षात आलं असेल तुमच्या. आपण हे या बशीत ठेवून देऊ. पुन्हा एकदा दाखवतो. इथे मध्यभागी अशी भेग पाडायची. मध्ये भेग पाडली आणि जे दुसरं टोक आहे ते या भेगेतनं काढायचं बाहेर, ओवून घ्यायचं आणि या दुसऱ्या टोकावरती जॉईन करून टाकायचं. आपण त्याला काय असं चिटकण्याची येते काय गरज नाहीये, नुसतं त्याला जॉईन करायचंय. नाही चिटकलं तरी चालेल. किंवा त्याला पाणी येते, आपण समोशाला जर पाणी लावतो तसं काय लावण्याची गरज नाही. परफेक्ट. आणि आता तेल इकडे तापायला ठेवलेलंच आहे. आपण हे पटकन तळून घेऊया. थोडंसं गरम तेलात तळून घ्यायचं. आपण शंकरपाळ्यासारखे एकदम सगळे ह्याच्यात घालायचे नाही, जरा मोठमोठे, त्यामुळे आपल्याला एक एक घालायला सुद्धा त्रास होणार नाही. पण जर असं तेलात ना, मी नेहमी सांगतोय की तळताना थोडंसं अर्धं ना तेलात थोडंसं बुडवून ठेवायचं 5 सेकंद. म्हणजे काय होतं की जरा ते व्यवस्थित शिजतं आणि खालती चिटकत नाही. कधी कधी कढईला ते खूप गरम झालं असेल तेल तर पदार्थ जाऊन खालती चिटकतो आणि मग तो तिथलाच भाग तेवढा फक्त काळसर होतो किंवा जास्तच तळला जातो. त्यामुळे जरासं हे तळून ठेवायचं, धरून ठेवायचं तेलावरती, अर्धच बुडवायचं आणि मग ते थोडंसं 5 सेकंद जरा तळलं गेलं की मग पूर्ण तो जो पदार्थ असतो तो तेलात सोडायचा. तेल बऱ्यापैकी मी गरम केलेलं आहे, कमी आचेवरती किंवा
कमी टेम्परेचरमध्ये ते काही तळायचं नाही आहे आपल्याला. मध्यम टेम्परेचरमध्ये हे चिंचिन तळून घ्यायचं. तुम्हाला जर का खारे फक्त बनवायचे असतील तर तुम्ही ह्याच्यात साखर वगळू शकता, त्यामुळे अगदीच गोड होणार नाहीत. फक्त संत्र्याचा जो एक आंबट गोडपणा असतो तो मात्र यामध्ये टेस्टमध्ये राहील. तो आपल्याला हवाच आहे, तीच फ्लेवर हवी आहे, शाही जिऱ्याची फ्लेवर हवी आहे. हे आपण जरा आता तळून घेऊ. त्याचा शेप फार छान वाटतो, वेगळा वाटतो जरा. त्याला आपण भेग पाडून ते ओवून घेतलेलं आहे दुसरं टोक. आपण हे जरा तळून घेऊया, चांगले खरपूस तळून घ्यायचे. आपले चिंचिन हे तळले जात आहेत. तुम्ही ह्याचं साहित्य आणि कृती झटपट लिहून घ्या. चिंचिन तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 वाटी संत्र्याचा रस, 1 वाटी मैदा, 2 चमचे बटर, 1 वाटी पिठी साखर, मीठ आणि शहाजिरं. कृती: प्रथम भांड्यात संत्र्याचा रस गरम करून आटवून घ्यावा. दुसऱ्या भांड्यात 1 वाटी मैदा, 1 वाटी पिठी साखर, 2 चमचे बटर, आटवलेला संत्र्याचा रस आणि शहाजिरं घालून हे मिश्रण एकजीव मळून घ्यावं. तयार पिठाची पोळी लाटून त्याच्या लांबट चकत्या कराव्यात. चकतीला मध्यभागी भेग पाडून त्यातून चकतीचं दुसरं टोक बाहेर काढून पहिल्या टोकाला चिकटवावं. तयार चकत्या गरम तेलामध्ये तळून घ्याव्यात. आपली दुसरी डिश असणार आहे थेट इजिप्तपासून. याचं नाव आहे दुक्का. हुक्का नाही बरं का, दुक्का. यासाठी मी काय साहित्य घेतलंय आपण ते पाहूया, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. चिंचिन तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 वाटी संत्र्याचा रस, 1 वाटी मैदा, 2 चमचे बटर, 1 वाटी पिठी साखर, मीठ आणि शहाजिरं. कृती: प्रथम भांड्यात संत्र्याचा रस गरम करून आटवून घ्यावा. दुसऱ्या भांड्यात 1 वाटी मैदा, 1 वाटी पिठी साखर, 2 चमचे बटर, आटवलेला संत्र्याचा रस आणि शहाजिरं घालून हे मिश्रण एकजीव मळून घ्यावं. तयार पिठाची पोळी लाटून त्याच्या लांबट चकत्या कराव्यात. चकतीला मध्यभागी भेग पाडून त्यातून चकतीचं दुसरं टोक बाहेर काढून पहिल्या टोकाला चिकटवावं. तयार चकत्या गरम तेलामध्ये तळून घ्याव्यात. ब्रेक नंतर आम्ही सारे खवय्याच्या किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहतो आहोत दिवाळीसाठी खास स्पेशल फराळ. आपली डिश आहे ही दुक्का. ही आहे इजिप्तची आणि तिथलाच एक फरसाणातला प्रकार आहे. तो कसा बनवायचा ते आधी पाहून घेऊ. दुक्कासाठी आपण साहित्य घेतलंय 1 वाटी चणा डाळ, आपल्याला लागणारे 2 चमचे तीळ, मकाणा 1 वाटी, थोडीशी कसुरी मेथी, थोडीशी शाही जिरं, अगदी थोडंसं मीठ चवीकरता, थोडेसे धने, सुक्या लाल मिरचीची पूड आणि मिरपूड. सुरुवात आधी करायची आपल्याला हे तीळ, शाही जिरं, थोडीशी कसुरी मेथी, धने हे सगळं थोडंसं भाजून घ्यायचं आहे. मी पॅन इकडे गरम करायला ठेवलेला आहे. आपण 2 चमचे तीळ घेऊया. ते आपण थोडेसे आधी भाजून घेऊ, कोरडेच भाजून घ्यायचे. ही जी मी जसं म्हटलं की हा फरसाणातला प्रकार आहे आणि तिकडे ह्याच्यामध्ये वेगवेगळे नट्स ते पण घालतात. नट्स म्हणजे काजू, बदाम, नंतर तिकडे एक हेझलनट म्हणून एक प्रकारचं ड्रायफ्रूट मिळतं, ते सुद्धा ह्याच्यात घातलं जातं. आपल्याकडे हेझलनट मिळत नाही, ते फक्त इजिप्त आणि मेडिटेरेनियन कंट्रीजमध्येच मिळतं. पण आपण काजू घालू शकतो, बदाम घालू शकतो, तेवढं घातलं तरी पुरतं. पण ह्याच्यात काय आहे की काजू बदाम आपण वेगवेगळ्या चिवड्यामध्ये ते घालतोच, त्यामुळे एक वेगळे जे पदार्थ आहेत पण जे आपण सहसा वापरत नाहीत आपल्या फराळात, ते पदार्थ मी घेतलेले आहेत. जसा मकाणा घेतला आहे, चणा डाळ घेतली, थोडीशी कसुरी मेथी आणि शाही जिरं. याची एक चव जी असते ती खूप वेगळी असते आणि ती या फरसाणात एक अतिशय वेगळी एक नाविन्यपूर्ण चव तुम्हाला देऊन जाईल आणि तुम्ही पाहुण्यांना देऊ शकता, खिलवू शकता आणि त्यांचंही म्हणजे त्यांना ते वेगळेपण तुमच्याही लक्षात येईल की का वेगळ्या टाईपचं फरसाण आहे. तीळ भाजून घेऊ. तीळ भाजून झाले, मी या बोलमध्ये काढून घेतो. नंतर आपण थोडेसे धने भाजून घेऊया याच्यात. हे सगळे चवी करताय फक्त, पण त्याची फ्लेवर मात्र खूप नेसेसरी आहे, खूप आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टींची फ्लेवर आपल्याला मिळणं या दुक्कामध्ये. आणि तिकडे मी पाहिलं होतं की
गाड्यांवरती येते. जसं आपल्याकडे फरसाणाची इथे दुकानं असतात, मिठाईवाल्यांची दुकानं असतात, तसं वेगवेगळ्या टाईपचे फरसाण लावलेले असतात. तसं फक्त हे दुक्का विकणारेच ठेलेवाले असतात आणि त्यांच्याकडे ते हे फ्रेश बनवत असतात आणि लोक येतात खाण्यासाठी ते पुड्यामध्ये बांधून घेत असतात. धने आपण भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर शाही जिरं, शाही जिरं थोडं रोस्ट करायचं असतं, थोडं भाजून घ्यायचं. पण जसं भाजलं जातं तसंच त्याची चव किंवा त्याचा स्वाद एक निराळाच पसरतो. खूप छान लागतो हा स्वाद. शाही जिरं परतून झालं आणि आता कसुरी मेथी. कसुरी मेथी आपण एकदम हलकी अशी परतून घेणार आहोत. म्हणजे आचेवरती पण मी ठेवत नाहीये, आचेवरतीच ठेवलेलं आहे. कसुरी मेथी झाली कारण ती आपल्या जाळता कामा नाही. आणि आता याच्यातले जे चणा डाळ आहे ती मी तळून घेतलेली आहे आणि मकाणे सुद्धा मी तळून घेतलेले आहेत. आपण हे याच्यात मिक्स करू आणि हे मकाणे आता आपण घालूया याच्यात. थोडीशी ही लाल मिरचीची पूड, सुक्या लाल मिरचीची पूड आहे, चवीकरता मीठ, आणि ही मिरपूड आपण याच्यात घालूया. ही थोडीशी मिरपूड फक्त थोडीशी चवीकरता हवी आहे. आता आपण हे सगळं जिन्नस एकसारखं करून घेऊ. हा झाला आपला फरसाण किंवा दुक्का तयार. आणि जर का हा फरसाण तुम्ही सगळ्या आपल्या बाकीचे जे जिन्नस आपण करून ठेवतो फराळाचं त्याच्याबरोबर हे दिलं तर एक वेगळं पदार्थ तुमच्या फराळात दिसेल आणि तुम्हालाही त्याचं कौतुक वाटेल, तुमच्या पाहुण्यांनाही त्याचं कौतुक वाटेल. आणि जसं मगाशी मी बनवलं चिंचिन आणि हा दुक्का तुम्ही तुमच्या पाहुण्यांना सर्व करू शकता दिवाळीच्या फराळात. यंदा आंतरराष्ट्रीय आपण झालेलो आहोत, पण ह्याचं साहित्य आणि कृती तुम्ही पटकन लिहून घ्या. दुक्का तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी चणा डाळ, 2 चमचे सफेद तीळ, 1 वाटी मकाणा, कसुरी मेथी, शहाजिरं, मीठ, धणे, लाल मिरचीची पूड आणि मिरपूड. कृती: प्रथम भांड्यात 2 चमचे तीळ, धणे, शहाजिरं आणि कसुरी मेथी भाजून घ्यावीत. भाजलेलं मिश्रण, तळलेली चणा डाळ, तळलेले मकाणे, लाल मिरचीची पूड, मीठ आणि मिरपूड एकत्र करून घ्यावं. दिवाळीच्या तुम्हाला ॲडव्हान्समध्ये हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पुढच्या आठवड्यात आपण भेटणार आहोत ऐन दिवाळीत. तेव्हा मी घेऊन येणार आहे आणखीन काही छान मस्त रेसिपीज. तोवर मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे, खावे अन खिलवावे. आम्ही